रोमॅन्स, ॲक्शन, थ्रिलर ऑलमोस्ट सगळी जॉनर ट्राय करून झाली आहेत आणि आता एक जॉनर बाकी होतं थ्रिलर आणि सचिन खेडेकर आता ते ट्राय करत आहेत शटर या चित्रपटातून. सर ऑफकोर्स चित्रपटाचा प्रोमो पाहिला खूप छान आहे. तुमची काय उत्सुकता आहे? उत्सुकता हीच आहे की मराठी प्रेक्षक जे अनेक नवीन प्रयत्न माझे पाहत आलेले आहेत आणि आतासुद्धा हा उत्साह खरं तर त्या प्रेक्षकांमुळेच आहे की प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आहे आणि तसंच शटरची कथा ही आजच्या सजग मराठी प्रेक्षकांसाठी आहे आणि हे मला ट्राय अशासाठी करायचं होतं की आपल्याकडे थरारपट अनेक पद्धतीचे असतात, पण आमच्याकडे एका कुटुंबवत्सल माणसाचा हा थरारपट आहे आणि म्हणून त्याचा वेगळेपणा आहे. नक्कीच. आणि ह्या चित्रपटात आत्ताच प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला कळलं की कास्टिंग डिरेक्टरचं एक महत्त्वाचं काम तुम्ही केलेलं आहात. नाही, मी त्याचं कारण सांगतो की व्ही के प्रकाश हे माझे मित्र आहेत आणि मल्याळम सिनेमा त्यांनी अनेक बनवलेले आहेत आणि हा जो सिनेमा आहे शटर तो मल्याळममध्ये खूप यशस्वी चित्रपट, तर तो न्यूकमर्सनी बनवला होता पूर्णपणे. त्याच्यामध्ये व्ही के प्रकाशचा अजिबात हात नव्हता, पण त्यांनी तो सिनेमा पाहिला आणि त्याला असं वाटलं की हा सिनेमा मी सचिनबरोबर मराठीत करू शकतो. म्हणजे त्याला एक दिग्दर्शक म्हणून तो सिनेमा बघून असं वाटलं की हा मला करायला मिळायला हवा होता आणि मग त्यांनी ती इच्छा दाखवल्यानंतर मी सिनेमा पाहिला आणि तो रोल पाहिल्यानंतर मलाही ती इच्छा झाली की अरे हा रोल मला केलाच पाहिजे. तर शेवटी काय होतं की डिरेक्टर आणि ॲक्टर भारावलेले असले, जसं मी आणि महेश मांजरेकर की तो नेहमी त्याच्या कथेने भारावलेला असतो आणि त्यातल्या रोलमुळे मी भारावलेला असतो, तर तसं काहीसं ह्या सिनेमाच्या बाबतीत झालं की आम्ही तो डिरेक्टर म्हणून भारावलेला होता त्या सब्जेक्टने आणि मीही ते पाहून मला असं वाटलं की हे मी केलं पाहिजे. बरं, तो मराठीशी त्याची ओळख इतकी नवीन होती की मग मी ते सगळंच एकदा तो रोल करायचा म्हटल्यानंतर सगळंच मी घडवून आणल्यासारखं. म्हणजे मनीषा कोरडे नी आमचं प्रेम म्हणजे प्रेम असतंचं स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि मनीषाचा मोठा अनुभव आहे. प्रियदर्शनचे सिनेमा तिने हिंदीत अनेक केलेले आहेत, साऊथचे सिनेमा हिंदीत. तर मी तिला गळ घातली, तिने उत्तम त्याचं अडॅप्टेशन केलं की मराठीला ती माणसं कशी दिसायला हवीत, कशी वागायला हवीत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे कास्टिंग होतं ते सोनालीचं आणि त्यासाठी मला म्हणजे अर्थात तरुण ॲक्ट्रेस हवी होती आणि मी सोनालीचं जे काम पाहिलं होतं ते अर्थात आजवर नाच गाण्याचं किंवा तिच्या वयाची तिने केलेली कामं आणि मला असं वाटत होतं की तिला विचारून पाहावं की एखादा इतका हा ड्रामॅटिक रोल ती करेल का, आणि ती तयार झाली एका पायावर, जे खरं तर मला खूप कौतुक वाटतं तिचं. की तिला मी म्हटलं की पण काय नाही, एकच कॉस्च्यूम आहे आणि मेकअप करायचं नाही आहे, तर एखाद्या तरुण नटीला असं सांगायचं. पण तिने खूपच ती हिंमत दाखवली आणि ते धाडस दाखवलं आणि तिने आजवरचा तिचं सगळ्यात वेगळं काम केलेलं आहे. किंवा अमेय वाघच्या मागं मी लागलो की हा रोल तू केला पाहिजेस आणि तो खूप बिझी होता, धावपळ करत होता, पण मी तोही आला. मग वाडकर, कमलेश सावंत ही तर अनुभवी सगळी मंडळी आहेत. राधिका हर्षेनी माझ्या बायकोचं काम केलेलं आहे, तिच्याबरोबर मी कधीच काम केलेलं नव्हतं. तर मी खरं तर माझ्या आजूबाजूला अशी माणसं खरं जमवली की ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं नाही आणि ज्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. आणि शेवटी कसं होतं की वेगळेपणा किंवा आपण नुसताच विषयाचा वेगळेपणा असं होत नाही की नट म्हणून मला वेगळी प्रतिक्रिया, वेगळे कोस्टार्स मिळाले तरच येऊ शकते आणि लोकांनासुद्धा ते पाहताना एक वेगळं चित्र उभं राहतं. तर ते खरं तर ह्या कथेच्या दृष्टीनेही महत्त्वाचं होतं आणि म्हणून मग मी ते सगळंच जुळवून आणलं किंवा घडवून आणलं. नक्कीच. हा चित्रपट फार जवळचा आहे, तुम्हाला हे ह्याच्यावरून कळतंच आहे. पण सोनालीसाठी ही भूमिका खूप वेगळी आहे आणि ही रिलेशनशिपही तशी कॉम्प्लेक्स आहे आणि ही पडद्यावर साकारताना तुमची केमिस्ट्री काय होती दोघांमध्ये? नाही, मला तेच होतं की जे मनीषाने स्क्रिप्ट लिहिलं होतं त्याच्याशी, म्हणजे माणसं आपल्याकडे काय होतं की अरे ह्या सोनाली कुलकर्णी ही त्या सिनेमात होती, ह्या सिनेमात होती. मला तिच्या आधीच्या
भूमिकेची छाप त्यावर अजिबात नको होती. ती कॅरेक्टर वाटावी असा माझा आग्रह होता आणि त्यासाठी तिने खूप मेहनत केली, प्रयत्न केले आणि शेवटी कसं होतं की आपण जितकं शेवटी ते स्क्रिप्ट हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे लिहिलेला शब्द जर तितका कन्व्हिन्सिंग असेल तर तो त्याच्या अभिनयातनं तितकाच कन्व्हिन्सिंग समोर आला पाहिजे. तर ती माणसं वेगळी वाटतात, त्यांच्या कामामधलं नाविन्य सतत राहतं आणि ते कथेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. म्हणजे सिनेमामध्ये की आज शटरमधला सचिन खेडेकर माझ्या कुठल्या तरी समजा शिवाजीराजेसारखा दिसला किंवा ह्याच्या ताऱ्यांचं बेटसारखा दिसला तर ते खरं त्याचं नाविन्य नाही आहे. आणि म्हणून अनेक वेळा मी वेगळे गेटअप करून किंवा स्वतःमधले कॅरेक्टर म्हणून वेगळा प्रयत्न करण्याचा, वेगळा काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि शेवटी कसं होतं, नुसतं एकटं माझ्या मनात असून चालत नाही, ते दिग्दर्शकाच्याही मनात लागतं, स्क्रिप्टलाही लागतं, सिनेमाच्याही लागतं, इतर नटांच्या मनातही लागतं की मला माझं एक वेगळं रूप ह्यात दाखवायचं आहे. म्हणून खरं तर ही सगळी नवीन मंडळी आणि थोडीशी आणखीन एन्थुझियास्टिक आणि एनर्जेटिक मंडळी. आता एक शेवटचा प्रश्न की या चित्रपटाची खासियत अशी आहे की 15 दिवसात चित्रपटाचं शूट पूर्ण झालं आणि ते 2 कॅमेऱ्यांमध्ये. तर हे खूप आम्हाला ऐकतानाच इतकं चॅलेंजिंग वाटतं आहे, करताना कसं? काय हा जो थ्रिलर एलिमेंट आहे सिनेमामधला, जो थरार आहे, त्यासाठी एकतर खूप शॉट्स आणि आता ही सगळी जी दाक्षिणात्य मंडळी आहेत ती ह्याच्यामध्ये अतिशय प्रवीण आहेत. म्हणजे त्यांना तो म्युझिकचा सेन्स, ड्रामाचा सेन्स इतका जोरदार आहे की त्यांनी आधी सांगितलं जेव्हा 2 कॅमेऱ्यानं मी हे शूट करणं, तेव्हा मला कळलंच नाही की हा ट्रीटमेंटचा भाग आहे, हा सिनेमा पटकन करण्यासाठी नाही आहे. पण एकाच वेळेला आपल्याला हे सगळे शॉट्स मिळावे आणि प्रत्येक वेळेला काहीही स्टॅटिक दिसता कामा नये. सो इट इज आणि काय होतं, 2 माणसांचा सीन चाललेला आहे तर कुठली इमोशन मिस होऊ नये की मी हे एकदा करायचं आणि मग आधीच्या हिचा चेहरा असा झाला होता तो दुसऱ्या टेकमध्ये आला नाही, असं व्हायला नको. म्हणजे जो टेक आहे तो त्या ड्रामा सकट आपल्याला मिळावा अशी त्याच्यात इच्छा होती आणि ते VKPनी मला एक्सप्लेन केलं, सगळ्या कास्टला एक्सप्लेन केलं आणि त्यांनी ते तसंच्या तसं शूट केलं. आणि आज त्याचं बॅकग्राऊंड आणि हे पाहिल्यानंतर तो जे म्हणत होता ते मला खरं तर आज ट्रेलर पाहिल्यावर जाणवलं. सर थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.